नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशनबद्दल माहिती घेतलेली आहे. इथून पुढच्या लेक्चर्समध्ये आपण आपलं जे पुढचं डिस्ट्रीब्युशन आहे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन याबद्दल माहिती घेणार आहोत. आता एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन हे कोणत्या सिच्युएशन मध्ये लागू पडतं तर ज्या वेळेला एखादी गोष्ट त्याचं लाईफटाईम ह्या दृष्टिकोनातून आपण बघत असतो त्यावेळेला तिथं एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा संदर्भ येतो. म्हणजेच द अमाऊंट ऑफ टाइम अंटिल सम स्पेसिफिक इव्हेंट ऑकर्स, म्हणजे एखादा इव्हेंट घडेपर्यंत जो टाइम स्पेंड होतो किंवा जो टाइम असतो त्या टाइमचं जे डिस्ट्रीब्युशन असतं ते म्हणजे तुमचं एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन असतं. मग तो इव्हेंट काही असेल, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचा मृत्यू हा जर तुम्ही इव्हेंट गृहीत धरला तर तो जन्माला आल्यापासून त्याचा मृत्यू हा इव्हेंट घडण्यापर्यंतचा जो लाईफ टाईम असेल तर दॅट विल फॉलो द एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. तर काही एक्झाम्पल मी इथं घेतलेली आहेत. द अमाऊंट ऑफ टाइम beginning now until the earthquake occurs has an exponential distribution. So exponential distribution is widely used in field of reliability, and reliability deals with the amount of time a product lasts. म्हणजे रिलायबिलिटी म्हणजेच काय असतं तर एखादा प्रॉडक्ट जितक्या काळ टिकतो त्याला आपण रिलायबिलिटी म्हणतो. तर त्या रिलायबिलिटीमध्ये आपल्याला एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन लागू पडतं. तसेच सर्वायवल ऑफ द ऑर्गॅनिझम असा जो पार्ट आहे त्या सर्वायवल ऑफ द ऑर्गॅनिझम यामध्ये सुद्धा तुम्हाला एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन लागू पडतं. आता हे एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनची डेफिनेशन काय आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन हे दोन पद्धतीने डिफाईन करतात. तर त्या दोन्हीही पद्धती आपण बघणार आहोत. तर त्यातली जी पहिली डेफिनेशन आहे ती म्हणजे ए कंटिन्युअस रँडम व्हेरिएबल एक्स टेकिंग नॉन निगेटिव्ह व्हॅल्यूज इज अ सेट टू फॉलो एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ अ स्केल पॅरामीटर थीटा. त्यालाच और मीन 1/θ असं सुद्धा म्हणतात. इफ इट्स PDF इज गिवन बाय f of x is equal to theta into e raised to minus theta x, where x is greater than equal to 0 and theta is also strictly greater than 0 and is equal to 0 otherwise. म्हणजे जर समजा तुमचं एखादं रँडम व्हेरिएबल जे नॉन निगेटिव्ह व्हॅल्यू घेते ते व्हेरिएबल एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन आपण कधी फॉलो करणार असं म्हणणार तर त्याचं जे PDF आहे डेन्सिटी फंक्शन जे आहे ते डेन्सिटी फंक्शन हे थीटा इंटू ई रेस टू मायनस थीटा एक्स या फंक्शननं जर आपल्याला मिळत असेल तर आपण म्हणणार ते एक्स रँडम व्हेरिएबल काय करते एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन फॉलो करते विथ पॅरामीटर थीटा और मीन 1/θ. ते आता सिम्बॉलिकली कसं डिनोट करतात तर एक्स फॉलोज EXP इन ब्रॅकेट थीटा.
आता दुसरी जी डेफिनेशन आहे दुसऱ्या प्रकारची ती कशी आहे, तर एक कंटिन्युअस रॅन्डम व्हेरिएबल एक्स टेकिंग नॉन निगेटिव्ह व्हॅल्यूज इज अ सेड टू फॉलो एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन विथ स्केल पॅरामीटर 1/θ और मीन थीटा. म्हणजे मगाशी वरची जी डेफिनेशन होती त्यामध्ये आपला स्केल पॅरामीटर थीटा होता आणि मीन 1/θ होता. इथं स्केल पॅरामीटर 1/θ आहे आणि मीन थीटा असा आहे. if its PDF is given by f of x is equal to 1/θ into e raised to minus x upon theta, where x is greater than equal to 0 and theta is also strictly greater than 0 and 0 otherwise. Symbolically it can be shown as x follows a exp 1/θ. exp नंतर आपला जो पॅरामीटर असतो त्या एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा तो पॅरामीटर तिथं आपण लिहितो. वरती जो होता स्केल पॅरामीटर तो थीटा होता पहिल्या डेफिनेशनमध्ये. या डेफिनेशनमध्ये जो स्केल पॅरामीटर आहे तो 1/θ आहे. त्यामुळे EXB 1/θ असं आपण लिहिलेलं आहे. दिस इज द डेफिनेशन ऑफ एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. नाउ वी आर गोइंग टू सी a nature of curve of exponential distribution. आता इथं एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशनचा जो कर्व असतो त्याचं नेचर कशा पद्धतीचं असतं ते आपल्याला इथं या ग्राफवरून लक्षात येते. तर इथं तुम्ही बघितलं ग्राफ तर पहिला जो कर्व दिसतोय हायर पीकचा ज्याचा पीक जास्त आहे तो तुमच्या थीटा इज इक्वल टू 1/1.6 या व्हॅल्यूसाठी तो कर्व आहे. दुसरा कर्व आहे त्यापेक्षा जरा कमी पीक असणारा तर तो थीटा इज इक्वल टू 1 या पॅरामीटरसाठी आलेला आहे. आणि तिसरा जो कर्व दिसतोय तो थीटा इज इक्वल टू 0.5 या पॅरामीटरसाठी काढलेला आहे. तर या ग्राफवरून आता अलॉंग एक्स आपण एक्सच्या व्हॅल्यूज घेतलेल्या आहेत आणि एफ ऑफ एक्स अलॉंग वाय ॲक्सिस असा आहे तो. आता हा जर कर्व तुम्ही बघितला तर जशी जशी तुमची थीटाची व्हॅल्यू वाढत जाते तसा तसा तुमचा ग्राफ जो आहे कर्व जो आहे त्या कर्वची हाईट जी आहे तो पिकनेस आहे तो वाढत जातोय. किंवा आपण त्याला असं म्हणू की जसं जसं तुमचा थीटाची व्हॅल्यू स्मॉलर होत जाते the steeper is the decrease in height. त्यामुळं तुमच्या त्या कर्वची हाईट काय होत जाते डिक्रीज होत जाते. अशा पद्धतीचं आपल्याला नेचर दिसते. अजून थीटा आपण जर वाढवला तर अजून तो पीक होईल कर्व. अशा पद्धतीनं काय होते जसं जसं तुमची थीटाची व्हॅल्यू कमी करत जाऊ आपण तर तशी तशी काय होते तुमची हाईट जी आहे कर्वची ती डिक्रीज होत जाते. अशा पद्धतीचं काय आहे इथं नेचर आपल्याला इथं दिसतंय. त्यामुळं प्रत्येक कर्व जर तुम्ही बघितला तर प्रत्येक कर्वचा जो पीक आहे तो पीक ॲट 0ला आहे. म्हणजे एक्सच्या 0 व्हॅल्यूसाठी तो पीक आपल्याला दिसतोय. त्यामुळं त्याची मोडल व्हॅल्यू जी ऑकर होते ते ॲट 0ला तुमचा मोडल पॉईंट ऑकर होतोय असं एकंदरीत यावरून आपल्याला लक्षात येते. आता since maximum probability at x equal to 0 therefore the mode of distribution is a 0. आताच मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथं काय होते मोड तुमचा 0ला ऑकर होतोय असं दिसतंय. जर समजा आपला पॅरामीटर थीटा जो आहे तो समजा आपण 1 केला तर PDF आपलं काय असेल एक्सचं फॉर एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन इट इज e raised to minus x for x greater than equal to 0 and 0 otherwise. एक्सच्या त्या रेंज व्यतिरिक्त तुमच्या व्हॅल्यू असतील तर मात्र त्याचं जे डेन्सिटी फंक्शन आहे ते किती असणार आहे 0 असणार आहे. आता नेक्स्ट आपल्याला जे बघायचं आहे ते CDF ऑफ एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन. आता CDF
बघत असताना आपण जे CDF फाइंड आउट करतो फ्रॉम द डेफिनेशन, ते CDF कुठल्या रेंजसाठी असतं तर आपल्या जो व्हेरिएबल आहे त्या व्हेरिएबलची जी रेंज असते त्या रेंजसाठी ते तुमचं CDF असतं. त्या रेंजच्या अगोदर बिलो दॅट रेंज दॅट इज ऑलवेज 0 and above that range it is a 1. So to find the CDF of exponential distribution, we know that x follows a exponential distribution with parameter theta. Then the PDF of exponential can be written as follows, that is f of x is equal to theta into e raised to minus theta x, where x takes values greater than or equal to 0 and theta is strictly greater than 0, is equal to 0 otherwise. Then the CDF of x is given by, as we know from the definition of CDF, capital F of small x suffix capital X is equal to probability that capital X is less than equal to small x, and which is nothing but integration from 0 to x ft dt. Here ft is taken as the PDF of exponential distribution with parameter theta. Ft is nothing but the PDF of x. Here only x is replaced by t. Now if we put the value of ft, that is PDF of x, that is integration from 0 to x theta e raised to minus theta t dt. Here theta is constant, so it can be taken out of the integration. So theta integration 0 to x e raised to minus theta t dt. This integration can be solved and we get theta into e raised to minus theta t divided by minus theta with limits 0 to x. Now there is a theta in numerator and also there is a theta in denominator having negative sign. This theta can be cancelled and negative sign remains as it is, and limits can be put in the value of integration, and that becomes e raised to minus theta x minus e raised to 0. So final answer of that is 1 minus e raised to minus theta x, because e raised to 0 is 1, always 1, and e raised to minus theta x is as it is. But if we operate minus sign which is outside the bracket, we can get 1 minus e raised to minus theta x. This is for x is greater than equal to 0 and theta is strictly greater than 0. This is the CDF of exponential distribution with parameter theta. Now to deal with the exponential distribution, we need to know some important results or formulae while solving or deriving the mean, variance and other measures of exponential distribution. We need these results. So first of all, that is gamma n is equal to integration 0 to infinity e raised to minus x raised to n minus 1 dx. This is the formula of gamma n. Also there is another formula of gamma n in the form of factorial, is gamma n is equal to n minus 1
factorial. There is another formula for gamma n in terms of again gamma function, that is gamma n is equal to n minus 1 gamma n minus 1. Also gamma 1 is equal to 1. Gamma 1 half is equal to square root pi. Also there are some results which are important. One of them is integration 0 to infinity e raised to minus ax x raised to n minus 1 dx is equal to gamma n upon a raised to n. Next is integration 0 to infinity e raised to minus ax square x raised to 2n minus 1 dx is equal to gamma n upon 2 into a raised to n. Next result is integration from 0 to infinity e raised to minus ax square into x raised to b minus 1 dx is equal to gamma b by 2 upon 2 into a raised to b by 2. So these are some important formulas, and we use these formulas wherever it needed while deriving some measures. Now we are going to see the mean, how to derive mean of exponential distribution. So here our variable x follows the exponential distribution with parameter theta. So the PDF of x can be written as theta into e raised to minus theta x, where x is greater than or equal to 0 and theta is strictly greater than 0, and f of x is 0 otherwise. Now we know mean is equal to expected value of x. So from the definition of expected value of x for the continuous random variable, integration over whole range of that variable x fx dx. So here total range of our variable x is from 0 to infinity. So integration over 0 to infinity x into f of x dx. If we put PDF of x in place of f of x, we get integration 0 to infinity x into theta into e raised to minus theta x dx. Here theta is constant, so it comes out of the integration. So we get theta into integration 0 to infinity e raised to minus theta x into x dx. Here we adjust the powers of x is equal to theta into integration 0 to infinity e raised to minus theta x x raised to 2 minus 1 dx. So 2 minus 1 is equal to 1. So our power of x remains as it is. So this integration is comparing with the result, our result which we have already seen, with the result integration 0 to infinity e raised to minus ax x raised to n minus 1 dx is equal to gamma n upon a raised to n. If we compare above integration with the result, we get n as 2 and a as a theta. So we write the value of integration like this: mean is equal to theta, which is already in our about term. So
theta into gamma 2 upon theta square. म्हणजे आपण काय केलं, आपलं इंटिग्रेशन जे आहे स्टेपमध्ये आलेलं ते आपल्या रिझल्ट सोबत कंपेअर केलं. ते रिझल्ट सोबत कंपेअर केल्यामुळे आपल्याला काय मिळालं, त्या रिझल्ट मधली जी एन ची व्हॅल्यू आहे ती म्हणजे आपला इथं 2 आहे आणि ए ची व्हॅल्यू आहे ती म्हणजे आपला थीटा आहे. त्यामुळं एनच्या जागी 2 आलं आणि एच्या जागी थीटा आलं आणि आपल्याला काय मिळालं, त्या इंटिग्रेशनच्या ऐवजी आपण त्या इंटिग्रेशनची व्हॅल्यू काय लिहिली, गॅमा 2 अपॉन थीटा स्क्वेअर अशी लिहिली. मग त्यातला एक थीटा काय होईल, कॅन्सल होईल. गॅमा 2 इज इक्वल टू 1 फॅक्टोरियल म्हणजे n मायनस 1 फॅक्टोरियल गॅमा n. सो 2 gamma 2 is equal to 2 minus 1, that is 1 factorial. So 1 factorial is always equal to 1. So mean is equal to 1 by theta. Here we got the value of mean, that is 1 by theta. So now we are going to find the value of variance. As we know, variance is equal to expected value of x square minus square of expected value of x. So to find variance, first of all we have to find the value of expected value of x square, and from the definition we know the formula for expected value of x square, that is integration over whole range of that variable x square fx dx. Here x has exponential distribution having range from 0 to infinity, so we can put that range as a limit of that integration. So integration from 0 to infinity x square into theta into e raised to minus theta x dx. This is the step after substituting the PDF of exponential distribution. So here theta is again constant, so it can be get outside from the integration. So our next step becomes as theta into integration 0 to infinity x square e raised to minus theta x dx. So again it can be adjusted as theta into e raised to theta into integration 0 to infinity e raised to minus theta x raised to 3 minus 1. So x raised to 3 minus 1 is equal to 2. So power of x is same as it in the above step. So again this integration is compared with the result and we get the value of a is equal to theta and n is equal to 3. So for that integration we can write gamma 3 upon theta cube. So expected value of x square becomes as theta into gamma 3 upon theta cube. So value of gamma 3 is nothing but the 2 factorial, and 2 factorial is always equal to 2, and theta from numerator and 1 theta from denominator get cancelled, so in the denominator there will there theta square will remain. So expected value of x square will be the 2 upon theta square. So this value of expected x square can be put in the formula of variance. So we put both the values of expected value of x square and expected value of x in the formula of a variance. So we get expected value of x square minus expected square of expected value of x, and that is equal to 2 upon theta square minus 1 by theta bracket square. So 1 by theta bracket square is nothing but 1 upon theta square. So here denominator is same, so we can subtract numerators. So 2 minus 1 is always equal to 1, so variance will be the 1 upon theta square. So we have seen that mean of exponential distribution is 1 by theta, and
variance of exponential distribution with parameter theta is 1 upon theta square. So as we know, standard deviation is nothing but the square root of a variance. So if we take square root of 1 upon theta square, we can get the value 1 upon theta. So our standard deviation is 1 by theta, and also our mean is 1 by theta. So for exponential distribution, we can say that mean is always equal to the standard deviation. So for the exponential distribution, we can say that there is a mean is equal to standard deviation. So if at the time of multiple choice questions, if we ask that for if x follows exponential distribution with parameter, some parameter we have given that, then the what is standard deviation of that x, then we can easily solve from the value of parameter. If parameter is given, then our standard deviation is nothing but 1 by that parameter, 1 by theta. So directly we can find the value of standard deviation. Or if we have given the value of mean for the exponential distribution, then we can directly say that the value of standard deviation, because here mean and standard deviations is equal for exponential distribution. So we can directly talk about the standard deviation from the mean of exponential distribution. So in this way we have learned about the exponential distribution, in which situation exponential distribution is used, what is the definition of exponential distribution, then the CDF, how to find the CDF, cumulative distribution function of the exponential distribution, then mean of exponential distribution, then the variance of exponential distribution. So in the next lecture we will see next measures for the exponential distribution. So thank you for today.